अमरावती जिल्ह्यात अतिरिक्त पावसामुळे सोयाबीन व कपाशी या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। त्यामुळे या नुकसानीचा संयुक्त अहवाल तयार करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर खराब झालेले सोयाबीन फेकून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। नुकसानीचा संयुक्त अहवाल तयार करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर खराब झालेले सोयाबीन फेकून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी तिवसा व वरखेड महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। म्हणजे जेवण काय करावं आणि आम्ही आमचं बाकीचे शिक्षण मुलांना शिक्षण वगैरे काय द्यावं अशी आमच्या मग आज भीषण परिस्थिती आमच्या समोर उभी झाली आहे। तरी शासन जर खरोखर शासनाला काही माया असेल तर त्यांनी आमच्यावर लक्ष देऊन आमची विनंती मान्य करावी हीच मी या सरकारला विनंती करतो। सरकारला शेतकऱ्याकडे वेळ द्यायला लक्ष नाही, म्हणून आज आम्ही आमच्या मागणीचे निवेदन घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित आहे। आमच्या मागणीचे निवेदन घेऊन माननीय तहसीलदार यांना तातडीने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्यात यावी याकरता आम्ही हे सडलेलं सोयाबीन घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत।